अमरावती शहरात गांजाची खेप येताच शहर गुन्हे शाखेने त्यावर छापा टाकला। 17 किलोचा गांजा बडनेरातून अमरावती शहरात आणला जात होता। गुप्त माहितीच्या आधारे शहर गुन्हे शाखा युनिट 1 चे पोलीस निरीक्षक गोरखनाथ जाधव यांच्या नेतृत्वात पथकाने कारवाई केली। बडनेरा येथून ऑटोने अमरावती शहरात येणारा 17 किलो गांजा शहर गुन्हे शाखेने जप्त करून तिघांना ताब्यात घेतलंय। त्यांच्याकडून ऑटोसह गांजा असा एकूण 3,66,000 रुपयाचा मुद्देमाल सुद्धा जप्त केला। मंगळवारी सायंकाळी शहर गुन्हे शाखा पथक 1च्या पथकाने सापळा रचून ही धडक कारवाई केली। गोविंद महाराज आश्रमाजवळ ऑटो अडवून तिघांना ताब्यात घेतले। आरोपी सय्यद मेहबूब सय्यद रहमान वय 62 वर्ष राहणार सुफियान नगर अमरावती, तर दुसरा आरोपी अब्दुल नाझीम अब्दुल कयूम वय 47 वर्ष राहणार हाजरा नगर, यासोबतच तिसरा आरोपी राजू नाम आप्पा मुंजाडे राहणार राजुरा अशा तिघांना ताब्यात घेऊन धडक कारवाई करण्यात आली। शहर गुन्हे शाखा युनिट 1 चे पोलीस निरीक्षक गोरखनाथ जाधव यांच्या नेतृत्वात ही धडक कारवाई करण्यात आली। अमरावती शहरामध्ये अंमली पदार्थांची विक्री वाढवण्यासाठी चोरी छुपे गांजा तसेच पदार्थ आणले जातात, परंतु पोलीस सतर्कतेने या चोरट्या व्यापाऱ्यांवर आपली करडी नजर राखून आहेत। ताज्या बातम्यांकरिता बघत रहा सिटी न्यूज।